आणि यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत, पाहूया. फुलेंचं हे राज्य, या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळेस राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करता? 11 तास त्या मुलींना बसवून ठेवलं. त्या मुलीची गर्भवती आई होती, ती बाकड्यावर झोपली होती. त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही? अरे थोडी ना थोडी तरी हे वाक्य करत असताना जनतेचा उद्रेक होता. तो जो उद्रेक होता स्वयंपूर्ण होता. त्याला त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडताय. म्हणजे नेहमी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधक दिसतात. तुम्ही का तुमच्या जिल्ह्यामध्ये आज 57% गुन्ह्यामध्ये वाढ झाली मागच्या 7 महिन्यामध्ये. 57% वाढ होणारा ठाणे जिल्हा झालाय. कुणाच्या आशीर्वादानं ठाणे जिल्ह्यामध्ये 57% वाढ होते याचं उत्तर द्यायला नको. आणि उत्स्फूर्त जमावाला पांगवण्यासाठी महिलावर लाठीचार्ज करताय अमानुषपणे. स्वतः एक तुम्ही 13 तारखेची घटना 16 तारखेला रिपोर्ट होतो, तुम्ही कारवाई करत नाही आणि वाचवण्याचा प्रयत्न करताय. यामध्ये का वाचवण्याचा प्रयत्न झालाय? कोण लागून गेलाय? तो तुम्ही राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय संस्थेला, आणि त्या संस्थेतील कर्मचारी म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं की शब्दामध्ये बोलू शकत नाही. ती मुलगी विवळत होती. ती मुलगी म्हणत होती सूच्या ठिकाणी मुंग्या लागले, चावतायत आई. हे कळल्यानंतर त्या पोरीला तिकडे हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला. लहान बालिकेवर 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो. तुमच्या संवेदना आहेत की नाही? इतकं संवेदन शून्य सरकार महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हता. आणि मात्र विरोधकांचा हात म्हणून सांगताय. आणि 300 लोक शोधा त्यात सीसीटीव्हीमध्ये कोण विरोधक होते, कोणत्या विरोधकांच्या चितावणीमुळे झालं? तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी म्हणून. शरम वाटायला पाहिजेत. वामन मात्रे हे कुठली भाषा आहे? आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे. कालचा जो लाठीचार्ज झाला तो बालाजी केनेकर आमदार तिथून सांगतो लाठीचार्ज करा म्हणून, आणि लोकांवर लाठीचार्ज करताय. हे देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इब्रत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली, आणि सर्व त्याला जबाबदार आहे महाविनाशी सरकार. हे या पापाची प्रायश्चित्त घेऊन यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळं राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेत. इतका उशीर काय झाला? 20 तारखेपर्यंत लोकांना वाट का बघावी लागली? लोकांचा उद्रेक होतपर्यंत तुम्ही का थांबलात? याचं उत्तर तुम्ही देणार नाही आणि उलट विरोधकावर आरोप करणार. हे तुमचे अपयश, तुमचं पाप ढाकण्यासाठी विरोधकाला टार्गेट करणार. हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडते आहे असं मला वाटतं. अनेक शिक्षण संस्था आहेत ज्याच्यामध्ये कर्मचारी नेमताना शिक्षण संस्थेमध्ये कर्मचारी नेमताना त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही, अशा बऱ्याच संस्था आहेत. आता तर या भाजपच्या सगळ्या भाजप काय महाराष्ट्रातील संस्थेमध्ये ह्या खूप घटना घडत आहेत. पोलिसांचा धाक राहिला काय? नराधम कोणी असू दे त्याला धाक तर दिसायला पाहिजेत. पोलीस यंत्रणा, प्रशासन, सरकार काय कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्येच अडकून आहात. मुंबई कॉर्पोरेशनचे 2 लाख कोटीचे टेंडर काढून तुम्हाला आनंद मिळतो आणि इथे मात्र लक्ष घालायला तुम्हाला वेळ नाही. ते सरकार आहे कुठे? खरा प्रश्न इथे येतो. आणि राहिलाय की त्या 2 मुलींनंतर इतरही त्या शाळेमध्ये पुन्हा तक्रारी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, आणि ते फार गंभीर आहे. आणि त्यावेळेस संस्थेच्या दबावामुळं, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळं तुम्ही कारवाईसाठी विलंब करता. आणि जनतेचा ज्यावेळेस उत्स्फूर्त जनता रस्त्यावर उतरते स्वतःहून, त्यावेळेस मात्र तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताय. हे महाराष्ट्राला शोभेचं नाही. सर, कतोरे म्हणतात की बाहेरची सगळी लोक होती, पालक नव्हते, बाहेरच्या लोकांनी येऊन हे सगळं आंदोलन. हे बघा, कतोरेंचाही स्टेटमेंट चेक करा. सीसीटीव्ही लागले होते जिथे आंदोलन होतं. बदनापूरमध्ये जागोजागी सीसीटीव्ही लागले आहेत. कोण बाहेरचे होते? तुम्ही छोट्या बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर जर लोकांचा उद्रेक होत असेल, एक निर्भयानी देशामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण पूर्ण हे झालं होतं, पेटलं होतं, तो काय कोणत्या राजकीय पक्षाचा होता म्हणायचं का? आम्ही तो लोकांचा उद्रेक होता. देशभर ज्यावेळेस वातावरण पेटलं होतं. आणि यात तर बालिका छोट्या बालिका आहेत, 3.5 वर्ष 4.5 वर्षाच्या बालिका आहेत. त्या नराधमाला चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत. एवढा हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याला आणा. त्या संस्थेमध्ये कोण होते? त्या संस्था चालकावर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्यावर कारवाई, त्यांचे मोबाईल टेस्ट केले पाहिजेत, चेक केले पाहिजेत आणि त्या सगळ्या संस्था चालकावरही गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि नेमता कुठे एका पक्षाची ती सगळी मंडळी संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकील सुद्धा विचित्र त्याच पक्षाचा जो निवडणूक लढला आहे. काय न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांनी? त्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही तुम्हाला. उद्या हे प्रकरण दाबल्या गेलं तर याला जबाबदार कोण? त्या पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम आणि त्याला साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार आहात? काय कारवाई करणार आहात? हा खरा प्रश्न येतोय. मुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण योजनेची बॅनर पोस्टर घेऊन आंदोलक पोहोचले कसे प्रश्न उपस्थित करतात. अहो, लोकांनी योजनेवर 200 कोटी रुपये खर्च कराल आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणून तुमची पाठ थोपटून घ्याल सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करून आणि महिलांचं संरक्षण करणार नाही तर महिला काय मागतील? 1,500 रुपये मागतील की संरक्षण मागतील? त्यांनी संरक्षण मागितलं आहे तर त्यामध्ये कुठलं राजकारण आलं? वडेट्टीवार साहेब, महिलांवर होणारे अत्याचार किंवा त्या घटना, त्यानंतर आता होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप, या पलीकडे जाऊन सगळे राजकीय पक्ष मिळून महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत काही कठोर उपाययोजना, उदाहरणार्थ शक्ती विधेयक होतं, त्याचं काय झालं? हेच सांगतोय मी. विधेयक आणलं गेलं, मंजूर झालं, काय इम्प्लिमेंट आहे? कुणाची जबाबदारी? सत्ताधाऱ्यांची नाही. सत्ताधारी म्हणून तुम्ही आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बट्ट्याबोळ झाला. काय राहिलंच नाही. पोलिसांवर पोलिसांचा धाक राहिला नाही. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पत्ते खेळत बसतात, सिगारेटचा धूर ओढतात. तर पोलीस किती निर्धावले त्या ठिकाणी आपणही पाहिलं पाहिजे. सर्वच पोलीस काही दोषी नाही, पण त्यामध्ये ही जी महिला होती तिची हिंमत कशी झाली की 12 तास त्या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवणं, तिच्या आईला थांबवून ठेवणं, हे कोणाच्या इशाऱ्यावर झालं? आणि म्हणून म्हणतो तुम्हाला की कायदे आहेत, पण कायद्याची कडक अंमलबजावणी करायसाठी, पुन्हा यापेक्षा अधिक कायदे करण्यासाठी अशा नराधमांना त्वरित कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणीही प्रोटेक्शन देता कामा नये, तर खरं म्हणजे हिंमत वाढणार नाही. साहेब, निलंबन झालेलं आहे काही पोलीस अधिकाऱ्यांचं. साहेब, वेश्या व्यवसायाशी संबंधित काही घटना या ठिकाणी घडल्यात आणि एका पीडितेने आरोप केला होता. त्यानुसार काय आश्रमाच्या अध्यक्षा रेखा सकट यांना अटक करण्यात आली. वेश्या कुठे? व्यवसायाशी संबंधित कराडमध्ये वेश्या व्यवसाय तो विषय नाही आता. साहेब, काही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, पण यांना तातडीने सेवेतून काढून टाकण्यात यावं अशी काही मागणी आहे का? नाही, 11 तास त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करायला पाहिजेत. हा त्यांच्यावरही गुन्हा होतो. पोस्को सारख्या गुन्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असेल तर त्या महिला अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. निलंबन करून नाही. अस्कोचा गुन्हा सगळ्या अधिकाऱ्यावर होय, कारण विलंब केलाय आणि ज्यांच्यावर कोणी दबाव आणला याची चौकशी केली पाहिजे. त्यांचे सगळे मोबाईल ट्रेस केले पाहिजेत आणि त्या मोबाईलमध्ये काय आढळून आलं मोबाईल चेक केले पाहिजेत. त्यांना कोणाचे नंबर आलेत, कुठून फोन आलेत, ही माहिती सगळ्या लोकांपुढे तुम्ही आणा ना. तुम्ही जर एवढे शुद्ध आहात, तुम्ही जर इमानदारीनं काम करताय, तुमची भावना प्रामाणिक आहे, या सगळ्या गोष्टी पुढे आणा. हिंदीमध्ये जरा प्लीज सांगा. सर आज रोल सर आज महायुति की बैठक, महाविकास आघाड़ी की बैठक है. ये बहुत अहम मुद्दा है बदलापुर में जिस तरीके से ये घटना सामने आई है, क्या उस बारे में भी चर्चा होगी और क्या कुछ आप आने वाले समय में सरकार से पूछने वाले हैं? नहीं, देखिए, बदनापुर की घटना महाराष्ट्र की इज्जत को पूरी मिट्टी में मिला देने वाली घटना है. दाग लगने वाली घटना है. पूरा दाग लग चुका है. महाराष्ट्र में हम लोगों को जो राजनीति वाले हैं, जो सत्ता में है, उनको थोड़ी तो भी अगर इस घटना का प्रायश्चित्त लेना है तो सत्ता से बाहर जाए, ये सरकार बाहर जाए. 2 छोटी बालिकाओं पर अत्याचार होता है, 12 घंटा तक उसको बिठा के रखा जाता है. वो लड़कियों के मदर को, माँ को जो प्रेग्नेंट थी, उनको भी बिठाया गया और सुलाया गया वहां पे बाकड़े पे. इतनी अमानुष है. इसके पीछे कौन है? इनको बचाने का प्रयास किसने किया है? आज ठाणे जिले में मुख्यमंत्री का जिला है. पिछले 7 महीनों में 57% क्राइम में बढ़ोतरी हुई है.
क्राइम बढ़ चुका है, तो किसके इशारे पर, किसके आशीर्वाद से क्राइम बढ़ा है? और इतनी हिम्मत कैसी हो सकती है कि आज 13 तारीख की घटना थी, 16 तारीख को रिपोर्ट देने के बाद में 12 घंटा तक रिपोर्ट नहीं लेते हो और कार्रवाई के लिए 20 तारीख तक रुकना पड़ता है, और जनता को जब रास्ते पर उतरना पड़ता है तो उसको पॉलिटिकल मोटिवेटेड करने की बात करते हो। ये बातें जो है ये खुद के पाप को ढकने का काम, खुद ये सरकार की कानून सुव्यवस्था को इनका कंट्रोल नहीं रहा तो अपोजिशन की तरफ उंगली दिखाने का काम इनका है अपने पाप ढकने के लिए। ये जो आज हुआ है, महिलाओं के ऊपर अत्याचार करते हो, उनके ऊपर लाठीचार्ज करते हो और 300 लोगों के ऊपर न्याय मांगने के लिए रास्ते पर उतरने के बाद में गुने दाखिल होते हैं, उनके ऊपर ऑफेंस दाखिल करते हो, तो तुम लोग महाराष्ट्र को किस दिशा में लेके जा रहे हो? वो सारे केसेस वापस लेने चाहिए मांग आप। पूरे के पूरे केसेस, वो कोई पॉलिटिकल नहीं है, इन्होंने ना उधर पॉलिटिकल बताना चाहिए। अभी तक कोई अपोजिशन का आदमी वहां पे गया नहीं और ट्रेस करे कि किसका फोन था, किसके इशारे पर हुआ है, नाम उजागर करो। और सवाल यह है कि कोई अपोजिशन का आदमी अगर मांग भी करता है तो गलत क्या है? छोटे छोटे बच्चों पे अत्याचार होता है, बलात्कार होता है, तो क्या हमारा न्याय देने का अधिकार नहीं है? हम अपोजिशन करके न्याय मांगने का अधिकार नहीं है? सरकार अगर न्याय नहीं देती है, सरकार प्रकरण को दबाना चाहती है, सरकार ऑफेंस दाखिल करने के लिए टाइम लगाती है, टाइम वेस्ट करती है, तो क्या हम लोग न्याय मांगना गलत है? हमने अगर वहां पे कोई भी वहां का लोकल अगर कोई पॉलिटिशियन उसमें इन्वॉल्व होगा तो क्या गलत होगा? और सीसीटीवी कैमरे वहां पे आप चेक करो कि कौन इसमें है। लोगों ने खुद होकर रास्ते पर उतरे। छोटे छोटे बालिकाओं के ऊपर जब ऐसी घटना होती है तो ये सरकार को संवेदना है क्या नहीं? सरकार की कोई भूमिका बनती क्या नहीं? ये छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा सावित्रीबाई फुले ने हमेशा महिलाओं का सम्मान किया है, और ये राज्यकर्ता यहाँ पर बैठे हैं, इनको इस गद्दी पर बैठने का नैतिक अधिकार नहीं है। मुख्यमंत्री के जिले में घटना घटी है, मुख्यमंत्री और होम मिनिस्टर, उप मुख्यमंत्री ने अपने पद से रिजाइन देना चाहिए। कहीं ना कहीं वो बीजेपी के लोगों से जुड़ी हुई स्कूल थी, क्या वो वजह है कि इतनी देर लग गई? मामले को ढकने की कोशिश हो रही थी, दबाव था कहीं? 100% यही हुआ है। ये भारतीय जनता पार्टी के लोगों की पदाधिकारियों की स्कूल थी, इसीलिए इस प्रकरण को डिले करके दबाने का काम हुआ। जब जनता का उद्रेक हुआ तो इसके ऊपर एसआईटी दाखिल करनी पड़ी, कार्रवाई करनी पड़ी, और फास्ट ट्रैक कोर्ट में ये प्रकरण की भाषा आप बोलने लगे। तभी क्यों नहीं किया? लोगों के गुस्से का तुमने अंत क्यों देखा? लोगों का गुस्सा बढ़कर बाहर आने तक ने तुमने इसमें ध्यान क्यों नहीं दिया? क्यों ऑफेंस दाखिल नहीं किया? क्योंकि ये सत्ताधारियों से जुड़ी हुई संस्था थी, इसीलिए उसको बचाने का काम, कोशिश पूरी तरह से सत्ताधारियों ने की, और जनता जब उतर के आई तब इनको कार्रवाई करनी पड़ी। क्या अपोजिशन राज्यव्यापी आंदोलन की भूमिका में है? हम तो चालू कर दिया आज से आंदोलन। ये महिलाओं पे अत्याचारों पे घटना पे बढ़ती जा रही है। मैंने कहा था कि सीएम के जिले में 57% पिछले 7 महीने में क्राइम बढ़ा है। ये क्या हो रहा है? क्यों बढ़ रहा है? तो देश के अंदर में भी यही हो रहा है। तो दूसरा सवाल है कि आज आपकी एमवीए की मीटिंग है, आज एमवीए की मीटिंग का एजेंडा क्या है, किन किन मुद्दों पे आप बात? नहीं, देखिए, अब चर्चा होगी, इलेक्शन सामने है, सीटों को बंटवारों को लेकर ही चर्चा होगी, उसके ऊपर फार्मली की चर्चा होगी और उसके ऊपर हम लोग आगे आज बढ़ेंगे मीटिंग में। सर, इसके अलावा ये कहीं ना कहीं मुख्यमंत्री का चेहरा या प्रचार का चेहरा प्रमुख रूप से कौन होगा? उद्धव ठाकरे? नहीं, इसके बारे में अभी मुझे पता नहीं। मीटिंग में क्या चर्चा होगी, मीटिंग में चर्चा होने के बाद में आपको बताया जाएगा। एक आखिरी सवाल ये 120 ते 125 जागांचा प्रस्ताव दिलाय का? 120 ते असं आहे, प्रत्येक जण आपापला प्रस्ताव देतो. काँग्रेसनी दिला आहे. काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार असलेला पक्ष आहे. अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात हे कार्यकर्ते, नेते यांच्या अपेक्षा आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये बसून जो निर्णय अंतिम होईल तो तीनही पक्षाला मान्य राहील. 120 ते 125 जागांचा प्रस्ताव आहे का? नाही ना, त्या प्रस्ताव प्रत्येक जण देतो आहे. आम्ही दिलेला आहे. आमचा 135 जागेचा प्रस्ताव आहे. तुम्ही 25 काय म्हणता? पण ते म्हणजे प्रस्ताव असणं आणि त्यावर फायनल होणं यातला फरक आहे. चर्चेमधून जे निर्णय होईल, जे अंतिम आकडा येईल तो अंतिम असेल. मुख्यमंत्री चेहऱ्याबद्दल काही चर्चा झाली आहे का? काँग्रेसने या संदर्भात काही निर्णय घेतला आहे का? मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी नाही, अजून अद्याप तशी चर्चा कुठलीही नाही. मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला कळू. सर एक आखिरी सवाल सर,
क्या 135 जो क्या मांग करते हैं, क्या प्रस्ताव उस तरह का? नहीं, प्रस्ताव चर्चा के लिए होते हैं, फाइनल के लिए नहीं होते। जो हमको लड़ना है या हम लड़ सकते हैं, ऐसी जगह हमने 135 आइडेंटिफाई किया है। अब वो तीनों पार्टी बैठकर इसमें निर्णय होगा। ये कोई प्रस्ताव रखना बोले तो अंतिम नहीं होता है। हमारी जहां ताकत है वो हमने बता दिया है, वो प्रस्ताव में रखा है। इसमें कम ज्यादा हो सकता है, आपस में चर्चा करेंगे और निर्णय लेंगे। असलम शेख मांग करते हैं कि माइनॉरिटीज को भी सबसे ज्यादा कहीं ना कहीं नहीं, माइनॉरिटीज को कांग्रेस के साथ में है और महाविकास आघाड़ी के साथ में, उनको भी सम्मानजनक जगह देनी चाहिए, ये सबकी इच्छा है। बदलापूर वाले मामले एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।